नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी जर तुम्ही आयुष्यमान कार्डासाठी अप्लाय केलं असेल आणि जर या ठिकाणी ते अप्रूव्ह झालं आहे का नाही हे बघायचं असेल किंवा तुम्हाला ते जर डाउनलोड करायचं असेल ऑनलाईन मधून तर ते कसं करायचं किंवा या ठिकाणी स्टेटस जे आहे ते कसं पाहायचं हे या व्हिडिओमध्ये मी शेवटपर्यंत सांगितलेलं आहे। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला आयुष्यमान कार्ड या वेबसाईटवरती यायचंय। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकल, त्याच्यावरून तुम्ही डायरेक्ट या लिंकवर येऊ शकतात। तर यामध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन ॲज या ठिकाणी टॅब दिसेल, त्यामध्ये बेनिफिशरी आणि ऑपरेटर हे दोन्ही दिसतील। त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी बेनिफिशरीवरती क्लिक करायचंय। यामध्ये तुम्हाला जो दिसत आहे तो कॅप्चा या ठिकाणी तुम्ही टाईप करून घ्यायचा आहे। टाईप केल्याच्या नंतर खाली बघा तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे, जो तुमचा आधारला लिंक असेल। मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय वरती क्लिक करायचंय। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक ओटीपी जाईल तुमच्या मोबाईलवरती, तो ओटीपी या ठिकाणी टाकायचा आहे। ओटीपी टाकल्यानंतर खाली पुन्हा दिलेला कॅप्चा जो आहे तो तुम्हाला भरून टाकायचा आहे आणि भरल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी बघा बेनिफिशरी पोर्टल मध्ये या ठिकाणी असं ओपन होऊन जातं। या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा टॅब दिसेल। यामध्ये स्कीम मध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या स्कीम दिल्यात, पण तुम्हाला पीएमजेवाय ही स्कीम ठेवायची आहे कंटिन्यू मध्ये। त्यानंतर बघा तुम्हाला सिलेक्ट स्टेट करायचंय। तुम्हाला तुमच्या तुम्ही ज्या स्टेट मध्ये असताल तिथला सिलेक्ट तुम्हाला करायचंय। त्यानंतर स्कीम वरती तुम्हाला क्लिक करायचंय। तर या ठिकाणी बघा पीएमजेवाय ची स्कीमच आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचंय आणि या ठिकाणी सर्च बाय कोणत्या आधारावर फॅमिली आयडी आहे म्हणजे रेशन कार्ड आधारावरती तुम्ही या ठिकाणी सर्च करताय ते तुम्हाला क्लिक करायचंय। तर आपण आधारवरती करणार आहोत। या ठिकाणी बघा तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि जर तुम्ही या ठिकाणी रेशन कार्ड नंबर टाकलं, या रेशन कार्ड असेल तर तुम्हाला रेशन कार्ड नंबर या ठिकाणी टाकावा लागेल। तर आपण आधार कार्डनी करणार आहोत, तर आधार कार्ड नंबर ठेवणार आहोत। तुम्हाला तुमचं आधार कार्ड या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला हा कॅप्चा परत एकदा भरायचा आहे आणि भरल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्च वरती क्लिक करायचं आहे। थोडा वेळ घेईल। या ठिकाणी बघा अशा प्रकारचं जे आहे पोर्टल ओपन होईल। त्यामध्ये तुमच्या रेशन कार्ड मध्ये असणाऱ्या सर्व या ठिकाणी जे आहेत मेंबर आहेत त्या सगळ्यांची नावं या ठिकाणी दिसून जातील, प्रत्येकाचं नाव असेल। तर या ठिकाणी बघा तुम्हाला वेगवेगळं आहे सोर्स, आपण या ठिकाणी फादर किंवा स्पाउस नेम असेल, रिलेशन असेल त्यांच्याबद्दलचं, मोबाईल नंबर असतील, शेवटचे काही आकडे दिसतात। ई-केवायसी स्टेटस तुमचं व्हेरीफाय असलं पाहिजे। जर हे व्हेरीफाय नसेल तर तुम्ही या ठिकाणावरून स्वतःचं व्हेरिफिकेशन करू शकतात। या ठिकाणी कार्ड स्टेटस बघा अप्रूव्ड झालेलं आहे, आपण ऑलरेडी प्रोसिजर ही कंप्लीट केलेली आहे। याच्याबद्दलचा व्हिडिओ मी डिटेल व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, चॅनलवरती टाकलाय की कशा प्रकारे तुम्ही ई-केवायसी कंप्लीट करू शकतात आणि आयुष्यमान कार्डासाठी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात। त्यानंतर तुम्हाला बघा या ठिकाणी आता डाउनलोड करायचंय। तर तुम्हाला डाउनलोड कुठून करायचंय, तर या ठिकाणी बघा तुम्हाला डाउनलोडचा ऑप्शन नावासमोरच दिसत असेल, त्या नावासमोरून त्यांचे या ठिकाणी जे आहे तुम्हाला डाउनलोड करता येतील। तर तुम्ही या ठिकाणी याच्यावरती क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी आधार नंबरवरती व्हेरीफाय म्हणून ओके करायचंय। खाली बघा तुम्हाला अशा पद्धतीचं अंडरटेकिंग येईल, तुम्हाला कन्सेंट आल्यानंतर तुम्ही क्लिक करा आणि या ठिकाणी अलाउ म्हणून तुम्ही त्याच्यावरती क्लिक करायचंय। तुम्हाला दोन या ठिकाणी ओटीपी गेलेले असतील, एक आधार ओटीपी दुसरा मोबाईलचा ओटीपी गेलेला असेल, तर दोन्ही या ठिकाणी टाकून घ्यायचे। जसं तुम्ही ओटीपी टाकताल ते दोन्ही ओटीपी या ठिकाणी व्हेरीफाय होतील। या ठिकाणी ऑथेंटिकेट म्हणून तुम्हाला क्लिक करायचंय। केल्याच्या नंतर बघा या ठिकाणी अशा प्रकारचं पोर्टल ओपन होईल। याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचे फोटो आणि तुमच्या सगळ्यांचे नाव आलेले असतील। कार्ड स्टेटस हे अप्रूव्ड झालेलं आहे तुमचं। आता तुम्हाला वरती बघा या ठिकाणी ज्याचं डाउनलोड करायचंय त्याच्या बॉक्समध्ये तुम्हाला क्लिक करायचंय। या ठिकाणी आपण सगळ्यांचेच कार्ड या ठिकाणी डाउनलोड करणार या ठिकाणी, किंवा तुम्ही सिंगलली पण या ठिकाणी क्लिक करू शकतात एक एक जणांचं। या ठिकाणी लक्षात घ्या तुम्हाला जे आहे व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे, ऑथेंटिकेशन। तर या ठिकाणी बघा तुम्हाला आधार ओटीपी याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय। क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा व्हेरीफाय वरती तुम्हाला क्लिक करायचंय। पुन्हा एकदा तुम्हाला कन्सेंट वरती क्लिक यस करा आणि अलाउ करा। अलाउ केल्याच्या नंतर तुम्हाला परत एकदा दोन ओटीपी गेलेले असतील, एक आधार ओटीपी दुसरा बेनिफिशरी मोबाईल ओटीपी गेलेला असेल, तो पुन्हा या ठिकाणी टाईप करायचा आहे। या ठिकाणी ओटीपी टाकताना तुम्ही कोणत्याही प्रकारची चूक करू नका, जेणेकरून तुमचा आधार ओटीपी किंवा या ठिकाणी मोबाईल ओटीपी हे मिसमॅच होतील। कारण चुकलं तर तुम्हाला परत एकदा ही प्रोसेस जी आहे ती करावं लागणार आहे। ओटीपी टाकल्यानंतर बघा ते ऑटोमॅटिक फेच करल।
या ठिकाणी थोडा वेळ घेईल, तुमचं नेटवर्क जे आहे ते स्ट्रॉंग असलं पाहिजे, नाहीतर या ठिकाणी परत एरर येऊन तुम्ही बाहेर पडले जाल. या ठिकाणी बघा आपले जे कार्ड आहेत सगळे ते या ठिकाणी दिसत आहेत. या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड वरती क्लिक करायचंय. मल्टिपल डाउनलोड वरती आपण क्लिक केलेलं आहे, तर प्रत्येकाचं जे आहे ते या ठिकाणी डाउनलोड जे आहे ते होत आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला नाही का तुमचे आयुष्यमान कार्ड आहे ते या ठिकाणाहून डाउनलोड करायचे आहेत. तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ बघून तुम्ही झालेला असेल, अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप प्रोसिजर करून तुम्ही अपलोड आहे का नाही हे चेक करू शकतात, किंवा या ठिकाणी डाउनलोड कसं करायचं तेही प्रोसिजर मी सांगितलेली आहे. महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.